लोकसभा निवडणुकीनंतर नूतन खासदार प्रणिती शिंदे या लगेच ॲक्शन मोडवर आल्या असून सोलापुरात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या। सोलापूर शहरात मागील 3 दिवसापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। यामुळे सखल भागात पाणी साचले, शिवाय घराघरातून पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। तसंच दुकानदार, व्यावसायिक यांचं सुद्धा यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे या लगेच ॲक्शन मोडवर आल्यात। त्यांनी सोलापुरातील पावसाची परिस्थिती पाहता महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत नाले सफाईची पाहणी केली। तसंच अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं होतं। या पार्श्वभूमीवर विविध भागात त्यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या अडचणी जाणून घेतल्या। तसंच अधिकारी कर्मचारी वर्गास आवश्यक त्या सूचना केल्या। याचा महत्त्वाचा विषय की महापालिकेत गेले 2 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे प्रशासकच आहे तिकडे, लोकप्रतिनिधी नसल्यामुळे तिकडे दबाव अभावी थोडासा हलगर्जीपणा दिसून येतोय महानगरपालिकेच्या पूर्ण कार्यात। आणि त्यामुळे काय झाले, सोलापुरात जे मेच्या पहिल्या आठवड्यात सगळे नाले साफसफाई आपण करत असतो। दरवर्षीचा हा नियम आहे की पाऊस तसं बघितलं तर सप्टेंबर महिन्यात येतो, पण काही 5 वर्षापासून लवकर येतो, तर मे महिन्यात ही नाले साफसफाई झाली पाहिजे। आता मी मगासपासून सगळे जेवढे सोलापूरचे मेन नाले आहेत तिथे मी जाऊन आली, असं एकंदरीत दिसून येते की हे फक्त वरवर झालंय काम। हे ज्या ज्या पद्धतीत झालं पाहिजे होतं ते झालं नाही आहे। आणि त्यामुळे जो परवा पाऊस पडला, जवळजवळ 80 mm पडला, त्याच्यामुळे सगळे नाले ओव्हरफ्लो झालेत, चोकअप झालेत, ड्रेनेज सिस्टीम पूर्ण सोलापूर शहराची खोळंबली आहे आणि लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे, खालून पाणी येत आहे लोकांच्या घरात। हे होतं दरवर्षी, पण हे आज एवढ्याशा पावसात एवढ्या लवकर झालं आहे, तर मला असं वाटतं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे। आणि आज आम्ही ती पाहणी केली, पण पाणीच नाही, पण ते लवकरात लवकर उद्यापासून पुन्हा एकदा ते नाले साफसफाई झाले पाहिजेत। आणि काही ठिकाणी स्टॉर्म ड्रेन क्लिनिंग झालं पाहिजे, ते पण झालं नाही आहे। आणि जो आपण 99 कोटीचा जो प्रस्ताव दिला आहे तो आचारसंहितेमुळे प्रलंबित होता। आता मी UD सेक्रेटरीना फोन करून तो लवकरात लवकर प्रस्ताव जे ते त्याच्यामुळे पण चोकअप होत आहे, तर ते थांबवण्यासाठी आता जी 99 कोटीची निधी मागितली ती ताबडतोब मिळाली पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करून UD सेक्रेटरींशी पण बोलणार आहे। आणि उद्या 3:30 वाजता आपण महापालिका आयुक्त एक आढावा बैठक घेणार आहोत, कारण का पाऊस आहे, नाले साफसफाई झाली पाहिजे, रस्ते काही ठिकाणी खचले ते बंद झालं पाहिजे आणि पाणी पुरवठा पण सुरळीत झाला पाहिजे। विविध भागांना खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन सोलापुरातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा एकूणच आढावा घेतला।